सिंगल बी ते पहिल्याच बॉलवरती इथे देखील पहा हलक्या हाताने ढकललाय सॉफ्ट हँडने फक्त सिंगल बी ते सिंगल टीमची धावसंख्या 2 धावा फलकावरती आहे. सध्या पहिलं षटक सध्या सुरू आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहत आहे. सेमीफायनल नंबर 2 अनुभवत आहे. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा इथे देखील चांगला बॉल वेगवान बॉल होता. 30 तरार बॉल इथे फटका चांगला खेळलाय. ड्राईव्ह केलाय. बॉल सीमा पार. धाबा मिळते 4 आणि आलाय चौकार. ठोक डीजे इथे पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉल इथे पुन्हा एकदा ढकललाय. नो बॉल नो +1. पहला दिन खाली बुकट डर के मारी खाली बुकट लिया मैं तेरा. अरे तू समझ में नहीं पा रहा है समूह. चांगल्या बॉलची सांगता होती. पुन्हा एकदा शुभम आलाय. आणखीन एक बेस्ट 30 तरार ऑलराऊंडर आहे. खऱ्या अर्थाने याही खेळाडूने प्रभावित केलाय. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये आहे. या खेळाडूने अनेक विक्रम आपल्या नावी केलेले आहे. सध्याच्या घडीला दादा पडद्यावर साईड व्हा प्लीज. त्या पोरांना बाळालो सगळ्यांनी साईड होतो. सगळ्यांनी बाहेर निघा. सगळ्यांनी बाहेर निघा तिथून. 1 मिनिट अंपायर योगेश भाऊ थांबा 1 मिनिट. ए बाहेर व्हा पोरांनो सगळ्यांनी बाहेर या. चौका विका बसला लपडा होईल इथं. चौका दिल्ली आहे साईड.
चांगला कमबॅक झालाय दोन्ही टीमच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला दोन्ही टीमने चांगला संघर्ष दाखवलाय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आनंद लोके आलाय. आणखीन एक विक्रोळी गावाचा खेळाडू, आणखीन एक बेस्ट ऑलराऊंडर, याही खेळाडूने सध्याच्या घडीला प्रभावित केलाय. आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जादूवरती आज अनेकांना फिरवलाय. मैदानामध्ये आलाय. इथे पहा चांगला बॉल, भन्नाट वेग, परंतु लेग स्टिक सोडून चला. यावेळेला व्हाईट बॉल, दिशा थोडी खराब, गोलंदाजाला दंडित केलाय. एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्राने टीमची धावसंख्या पुढे जाते. 18 धावा फलकावरती आपण पाहत आहे. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा सिंगल मिळते. आनंद लोके, विक्रोळी गावाचा खेळाडू. मित्रांनो, या खेळाडूवरती अनेक रेकॉर्ड आहेत. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोवड चेंबूरचा हा खेळाडू शुभम लोखंडे. यावेळेला पुन्हा एकदा सिंगल मिळते. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडानगरीमध्ये आपण पाहताय. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 20 धावा फलकावरती. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर आहे. 1 विकेटचं नुकसान झाले. करण परतलाय. चांगली बॅटिंग होते. आकाश आणि त्याच्याबरोबर लोके, आनंद लोके. यावेळेला आणखीन एक सिंगलच्या बरोबर 2 षटकांचा खेळ सध्या संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 21. आणि माझ्याबरोबर 3 दिवसापासून मॅडी जुडलाय. आज तुम्हाला सर्वांना या संगीताने तल्लीन केलाय. मॅडी, ठोक डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसंच मान्यवरांचा सत्कार होत आहे. अभिषेक सिंग, युवा आयोजक BJP UP यांचा सत्कार मान्य श्री सूरज राठोड हे करतील. तसंच डॉक्टर आकाश सिंग, बॅसिल हॉस्पिटल कोपरखन्ने यांचा सुद्धा सत्कार मान्य श्री सूरज राठोड करतील. इथे व्हाईट बॉलची सांगता होती. गोलंदाजाला दंडित केलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर आलाय. विराज आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी विराजच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली जाते. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. इथे चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. वाह, फटका चांगला होता. नो डाऊट, नो चान्स. आकाश, क्या बात आहे. नो डाऊट, नो चान्स. बॉल इनटू द फॅन्स. धाबा मिळते 4. आकाशने केलाय हा खणखणीत वार. लाजवाब थ्रो केला. टायमिंग बेबी साल काय फटका सजवलाय. अखेरच्या क्षणापर्यंत नजर ठेवलीये. इथे चांगला बॉल. यावेळेला पहा आकाशचं क्रिकेट पहा, क्या बात आहे. मित्रांनो, एखादा चौकार मिळाल्यानंतर सिंगल डबल रोटेट करायला शिका. क्या बात आहे. काय क्रिकेट आहे. ही मोठ्या खेळाडूंची खासियत आहे. किरण सर, एखादा चौकार ज्या वेळेला येतो सिंगल डबल रोटेट करायला शिका. क्या बात आहे. काय क्रिकेट क्रीडानगरीमध्ये आपण पाहत आहे. वा भाई वा, चांगलं क्रिकेट. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेडने बॉल ढकललाय. फक्त ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळते. ऑन साइडला प्रोटेक्शन आहे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 27 धावा, 28 धावा. तर त्याचबरोबर मुकेश दादा रेडकर, बॉक्स क्रिकेटचे भरपूर मोठं नाव आहे. स्टार खेळाडू मुकेश दादा रेडकर यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसंच डॉक्टर आकाश सिंग, बॅसिल हॉस्पिटल कोपरखन्ने यांचे सत्कार सचिन कदम हे करतील. ह्यांना विनंती आहे करून घ्यावे. इथे फटका चांगला केलाय. बॉल ड्राईव्ह केलाय. वेगाने निघालाय. बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. ठोक डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. इथे ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चांगली होते. यावेळेला रन मिळणार नाही आहे. धन्यवाद अभिषेक सिंग, डॉक्टर आकाश सिंग, धन्यवाद आल्याबद्दल. धन्यवाद कमिटीकडून. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँड बॉल ढकललाय. मिड ऑनला बॉल चाललाय. लॉंग ऑनला आहे. एकच मिळेल. एका बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 34. षटक क्रमांक 3 सध्या संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा फलकावरती आहे.
इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. कव्हर रिजनला एकच मिळते. एका धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 35 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉलची सांगता होते, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 35. आता 36 ऑन दी बोर्ड. इथे चांगला फटका खेचलाय. ऑन ड्राईव्ह केलाय परंतु डेंजर एंडला थ्रो आलाय. सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 37 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी होती. इथे चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग ह्या वेळेला खराब फिल्डिंग. बॉल थांबणार नाही आहे. बॉल आर पार सीमा रेषा पार. एकच आहे का पंच? सिंगल आहे. फटका चांगला होता, ताकदवान फटका होता. सीमारेषेच्या पलीकडे गेलाय परंतु सिंगलच मिळते. काळ्या पडद्याच्या बॉल वरती गेलाय. या वेळेला लेग बाईचा इशारा येतोय. एका धावेने टीमची धावसंख्या याही वेळेला पुढे जाते. 39. चांगली बॅटिंग होती टीम एस एन बोनखोडे या टीमच्या माध्यमातून. या वेळेला सॉफ्ट हँड बॉल ढकललाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 40. चांगली बॅटिंग होते. 40 धावा. 40चा पल्ला गाठलाय. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. सरळ हातामध्ये विकेटचं बटन. आकाश गॉन. विकेटचं बटन. ठोक डीजे. ना. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय बोलता? चला, आमच्या स्क्रीनच्या समोर जो लहान प्रेक्षक बसलाय, लहान चिमुकला, पंच त्याला थोडस बाजूला काढायचे आहेत प्लीज. स्क्रीनच्या समोर लहान मुलगा जो बसलाय प्लीज थोडं बाजूला व्हा. 41 धावांचा पाठलाग करायचं. हे बिग बॅटल पहा. एका बाजूला चेंबूर गावाचा खेळाडू तर एका बाजूला विक्रोळीचा. पहिला बॉल, पहिलाच बॉलला कट केलाय. एकच मिळते. हे बिग बॅटल एक कडवी झुंज आपण पाहत आहे. एका बाजूला लोकेश तर एका बाजूला शुभम लोखंडे. हे मोठं बाटल कडवी झुंज पाहत आहे.
दोन्ही खेळाडूंचा एकमेकांचा अभ्यास चांगल्या रीतीने आहे. मागील हंगाम चांगला गाजवलाय. इथे चांगला बॉल हा यावेळेला कटरचा वापर झालाय. काटा बदललाय. वा कमालीचा बॉल यार. पडल्यानंतर बॉलचा अँगल पहा कशा रीतीने बाहेर गेलाय. चांगला बॉल, चांगला टप्पा, चांगला अँगल. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग कमालीची होते, ताकदीची फिल्डिंग होते. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 2. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. सिंगल पासून काम चालणार नाहीये. तुम्हाला आक्रमणच करावं लागेल या मॅच मध्ये. 2 धावा धावफलकावरती. इथे देखील चांगला बॉल यावेळेला पाहू शकाल. चांगला बॉल, पायाचा वेध घेतलाय. लेग बायचा इशारा येतोय. सिंगल मिळते. टीमच्या खात्यामध्ये रन ऍड होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, यावेळेला रन मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ संपलाय. वा कमालीची गोलंदाजी होते यार. 3 धावा. आणखीन एक चांगला बॉल यावेळेला बुलेटच्या वेगाने. वा बुलेटच्या वेगाने. बॉल थांबणार नाहीये. बॉल यावेळेला आर पार सीमा रेषा पार आणि आलाय खणखणीत दणदणीत चणचणीत चौकार. ठोक डिझे. थँक्यू राहुल सर. यष्टीरक्षक म्हणून जो खेळाडू बघताय त्याचं नाव आहे करण पाटील. या ग्राउंडवर जेव्हा जेव्हा प्रेक्षकांना देखील सांगतोय, जो यष्ट्यांच्या मागे जो खेळाडू आहे तो आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा या ग्राउंडवर आलाय तो आत्तापर्यंत पहिल्याच नंबरचं पारितोषिक घेऊन गेलाय. हा त्या यष्टीरक्षक करण पाटीलचा इतिहास आहे. परंतु आता तो इतिहास बॅटिंग करणारा जो आता बॅटिंग करतोय, जो स्ट्राईक एंडवर आहे, शुभम लोखंडे, तो देखील या फॉर्मॅटचा किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं. आता करण पाटीलचा तो रेकॉर्ड बॅटिंग करणारा शुभम थांबवेल का, हा देखील फार मोठा प्रश्न आहे. परंतु आता बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या राहुल सर थोडीशी मोठी आहे. करण पाटीलचा संघ थोडासा मजबूत सर अगदी बरोबर आहे सर. बघूया. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सरड्यासारखा क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. किरण सर इथे तुम्ही काय म्हणाल? निश्चित, कारण प्रत्येक चेंडूवर मॅच इकडे आणि कधी मॅच तिकडे जाते. परंतु आता ज्या प्रकारचं क्रिकेट चालू आहे, एसएन बॉईज वर्सेस वर्सटाईल 8 एका मजबूत स्थितीमध्ये असेल. वर्सटाईल 8 या संघाला थोडासा ॲग्रेशन आता दाखवावं लागेल. आणि काय फटका, परंतु नजर जरा देखील हटवली नाही. सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू बुलेट शॉट होता. परंतु जोपर्यंत चेंडू खाली आदळून दिला नाही, फलंदाज बाद. आइये डीजे. थँक्यू. झुमकावाली पोरगी आमच्या डीजे मास्टरला सापडली वाटतं. यस, तिच्या आठवणीचं सॉन्ग. परंतु जर डीजे नसेल तर असं वाटतं जसं बिना मुलींचं कॉलेज. जायलाच नको आणि बघायलाच नको. डीजे मास्टर आपलं देखील कौतुक करायला हवं की आपल्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन देखील केलं जातं. सर नक्कीच आहे सर. या मॅच मध्ये सामना डोलायमान गेलाय. सामना डोलायमान अवस्थेमध्ये आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. इथे पहा खोलवर टप्पा, परफेक्ट बुंदा, कॉलिंग चुकलंय. इथे पाहू शकाल. वाह, डेंजर एंडला धोक्याची घंटा आहे. क्रिकेटमध्ये कॉलिंग किती महत्त्वपूर्ण असतात माझ्या मित्रा. छोट्या छोट्या गोष्टी काही सांगून जातात. येस दादा, स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आमचे झुगावचे मित्र, आज त्यांचंही आगमन झाले. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. निश्चित मनश्री संदीपजी नाईक भाई चषक 2025चा थरार आणि मुख्य आयोजक युवा उद्योजक कुमार धीरज चव्हाण यांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. ना केवळ स्पर्धा आयोजित केली तर नवी मुंबईचा ब्रँड म्हणून पहिल्याच वर्षी, अगदी पहिलं वर्ष आहे की नाही याचं आम्हाला वर्ष पडलंय की जेवढ्या जेवढ्या वेळेस स्पर्धा आयोजित झाल्या त्या सर्वांना मागे सारून. किरण सर, ही जी स्पर्धा आहे ना, मला वाटतं नवी मुंबईमध्ये टॉपची स्पर्धा आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये बॉक्स हे टॉप वरती गेलाय. फटका चांगला खेचलाय. यावेळेला फटका ट्विस्ट आहे. वाह, एका बाजूला सेर तर एका बाजूला सव्वा सेर. क्या बात आहे. बॉल सीमा पार. धाबा मिळते 4. आलाय चौकार. काय फटका खेचलाय. वा बाई वा.
कहाणी में ट्विस्ट. मी हार मानणार नाही, मी सहज गुडघा टेकणार नाही. क्या बात आहे. यावेळेला उडवलाय. ओ माय गॉड, आणखी चुकी झाली आहे. चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. बॉल सीमा पार, बॉल सीमा रेषा पार आणि धावा मिळत 4. मॅडी थुकडीजे. थँक्यू थँक्यू डीजे. राहुल सर, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? आली कुठे सर? सामना होते कुठा. पहा सामना, मी तर म्हणेल समोर बोनकोडे टीम आणि त्याच्याबरोबर चेंबूर बॉलिंग करते. चेंबूर वरून प्रवास निघालाय आणि जवळपास वाशीपर्यंत पोहोचलेले आहेत. आता त्यांना कोपरखिरणीपर्यंत पोहोचायचं आहे. चेंबूर वरूनची गाडी अगदी महामार्गावरून वेगाने चालली आहे, वाशीपर्यंत आलाय. वाशीवरती ट्रॅफिक लागली आहे. आता कोपरखिरणीमध्ये पोहोचायचं आहे. 12 बॉल, धावा करायच्या 23. वॉडा मॅच, मॅच ऑन आहे. वॉडा मॅच. विकी आलाय. इथे ड्राईव्ह केलाय फटकात कमालीचा यार. रितेश ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. कमालीचा फटका होता. 11 बॉल 22. सर दिलो की धडकने बजाने वाला सामना, नक्कीच. अंगावरती शहारी निर्माण करणारा सामना. वॉडा मॅच. इथे ड्राईव्ह केलाय. वाह, काय फटका घेसला यार. कमालीचा. बॉल सीमा पार, धावा मिळतात 4. आलाय खणखणीत सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. अरुण बरसलाय. अरुण म्हणतोय मी हार मानणारा नाही, मी सहज गुडघा टेकणार नाही. क्या बात आहे. काय सामना रंगलाय. वा भाई वा. कहाणी में ट्विस्ट. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा माडा. स्टेजरीनला धोक्याची घंटा. परंतु पहा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय, उच्च न्यायालयाकडे सोपवलाय. फटका चांगला होता. वा भाई वा. कहाणी में ट्विस्ट. दिलो की धडकणे मायबाप प्रेक्षक, सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा. वॉडा सामना, गरमागरमीचा सामना. किरण सर, माझ्या मते तर दोन्ही टीम प्रयत्न चांगली राहिली आहे. सध्या तरी त्यांचा जो प्रयत्न आहे चांगल्या रीतीने राहिला आहे. या मॅच मध्ये नक्की मजा येणार, याच्यामध्ये शंकाच नाही आहे. परंतु आता शुभम लोखंडेसाठी थोडंसं टेन्शन आहे की काय, कारण क्लोज कॉल राहणार, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. जाता जाता शुभमने देखील एक कंपेअरसाठी सांगून गेला की तिथे काय असेल, परंतु डायरेक्ट हिट नेहमी क्लोज कॉल मानला जातो. शुभम थोडासा टेन्शन मध्ये आहे. अंपायर्स खाली येत आहेत, जेव्हा ते खाली उतरतील शुभम आधीच निघालाय, त्याला डाऊट होता, तो डाऊट क्लिअर होईल का? पंच काय असेल निर्णय? आउट. येस, शुभमने ते आधीच हेरलं होतं. डायरेक्ट हिट लागल्यानंतर तोपर्यंत फलंदाज येईल आयएडीजे. थँक्यू. गाणं बघितलं सर. मामाच्या गावाला जाऊया आणि मामाची पोरगी डायरेक्ट करूया, असं काही नाहीये ना. आता लग्नाचा देखील प्रॉब्लेम आहे. असेल मामाची पोरगी तर मित्रा करून टाक, ज्यांचे झाले नाहीत त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत त्यांनाच माहित. येस, नो डाऊट. परंतु आता समीकरण मध्ये मॅच मध्ये येऊयात. संख्या 9 चेंडू 18. जर लग्नाचा जो भाग तो वेगळा झालाय, परंतु क्रिकेटचा जो असा भाग आहे ना, क्षणाक्षणाला रंग बदलणारा, हसवणारा खेळ, रडवणारा खेळ, क्षणाक्षणाला प्रत्येक वेळेला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. मित्रांनो, कधी हसवतो कधी रडवतो, सरड्यासारखा रंग बदलतो म्हणजे क्रिकेट. वॉडा मॅच, वॉडा मॅच. पुन्हा एकदा बॉलर तयार. रितेश निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग आकाश तिकडे आहे. फिल्डिंग कमालीची होते. सिंगल मिळते. सिंगलने बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 24. इक्वेशन आहे 8 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये करायचे आहे 17. वॉडा मॅच, मॅच ऑन आहे. 8 बॉल, धावा बनवायच्या 17. काय होणार, काय बिघडणार? आपण पाहताय सन्माननीय आदरणीय ऐरोली विधानसभाचे प्रथम आमदार
संदीपजी नाईक साहेब चषक 2025 चा महासंग्राम. यावेळेला वा कमालीची फटका, वा भाई वा. यावेळेला बॉल आणखीन एक आर पार सीमा रेषा पार आणि आलाय चौकार. ठोक डीजे. थँक्यू राहुल सर. अरुणने आतापर्यंत 16 धावा केल्या, 16च्या 16 धावा, 4ही चौकार. चौकाराने सर कॅप्टन आहे. ऍज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. संघनायक कसा असावा, कॅप्टन कसा असावा, ला जवाब आहे यार. आणखीन एक इथे पहा कट करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. सिंगल 3 षटकांचा खेळ सध्या संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 29. 6 बॉल करायच्या 12. किरण सर 6 बॉल मध्ये 12 धावा. चेसिंग होणार की डिफेंडिंग होणार हा भाग वेगळा आहे, परंतु माझ्या बरोबर मॅडी सुटलाय. थोड्या वेळासाठी एका संगीताने मन तल्लीन होतं असं मी ऐकलंय आणि माझ्या बरोबर आमचे लाडके मॅडी. ठोक डीजे. थँक्यू. या ठिकाणी वैभवदादा भोईर जीवगावचे समाजसेवक आहेत आणि समाजसेवेचा वसा ज्यांनी हाती घेतला ते आमचे लाडके वैभवदादा भोईर यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी दिनेश सर यांना विनंती करतोय, त्यानंतर साई यांना विनंती करतोय की तो सन्मान आपण करायचा आहे. वैभवदादा भोईर. तोपर्यंत मॅचवर येऊयात. 6 चेंडू. ओ माय गॉड. वा काय कमालीचा स्ट्रोक आहे. देवकरणने मारलाय. काय फटका खेळलाय. वा भाई वा. कहाणी में ट्विस्ट. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. असं म्हणतात ना सर, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. वा कमालीचा स्ट्रोक. क्या बात आहे. मी हार मानणार नाही, मी सहज गुडघा टेकणार नाही आहे. क्या बात आहे. 5 मध्ये 8. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल वेगाने कन्वर्ट. आंखों ही आंखों इशारा किया, सिंगल आसानी से चुरा लिया. 4 बॉल 7 धावांची आवश्यकता. दिलों की धडकने बजाने वाला सामना, अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना. वाडा मॅच. वाह गरबा गरमीचा मुकाबला. क्या बात आहे. बाचॉन आहे. 4 बॉल धावा करायच्या 7. कोण जिंकेल, कोण फायनल मध्ये जाणार. वाह सामन्यामध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये ट्विस्ट. आणि कंपल्सरी रन चेस, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. यस कंपल्सरी ड्रेस आणि चेस. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न. वाह का झेल टिपला यार. कॅचेस विन द मॅचेस. काय सूर मारलाय सर. ही झेल कॅच पकडली की मॅच पकडली आहे. ठोक डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद. मित्र ते बॅनरच्या मागे उभे सगळे बाहेर होत तिथून प्लीज. बसू नका. पाहिजे स्टेजवर येऊन बसा. आता 3 बॉल मध्ये करायच्या 7. साईडला व्हा. सामना गरमागरमीचा झालाय. वा भाई वा. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. काय घडेल, काय बिघडेल. 3 बॉल धावा करायच्या 7. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. सर गेंदबाज और बल्लेबाज को देखकर हम कमेंटेटर हो रहे दीवाना. वाह भाई वाह. काय सामना रंगलाय. 3 बॉल धावा करायच्या आहे 7. सामन्यामध्ये ट्विस्ट. मी हार मानणारा नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अजित, ज्याच्या नावामध्ये जीत आहे. बॅटिंग करण्यासाठी अजित आलाय. इथे अजित आल्याला ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग कमालीची यार. फिल्डिंग ताकदीची होते. 1 मिनिट. या फिल्डर रोहितची जर फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. फायनलचं तिकीट जर या संघाला हवं असेल, जर मिळालं तर त्याच्या सिंहाचा वाटा असेल. ओनली 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 रोहित. रोहित. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. वॉडा मॅच जिंकण्यासाठी 2 बॉल करायचा आहे 6. काय घडेल, काय बिघडेल. असं म्हणतात ना सर, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. और कर ले आज खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल घेण्याचा मानस आणि सिंगलही मिळणार नाही आहे. 1 बॉल आणि 6.
आता एक बॉल, धावा करायच्या 6. षटकार मारला तरी घरचा रस्ता, घरचा प्रवास. एखादा व्हाईट बॉल, एखादा नो बॉल, मॅच मध्ये ट्विस्ट. बॉल आहे आणि व्हाईट बॉल. व्हाईट बॉलला DRS नाही आहे. व्हाईट बॉल, दिशा खराब. आता एक बॉल करायच्या 5. कंपल्सरी ड्रेस आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असा आहे. एक बॉल, धावा करायची आहे 5. आता मॅच ऑन आहे. आता काय घडेल, काय बिघडेल. इथे हलक्या हाताने ढकलला आणि सामना जिंकलाय SN बोनकुडे. SN बोनकुडे हा संघ इथे जिंकला आणि फायनल मध्ये प्रवेश केला. अभिनंदन टीम आणि हार्डलक. चेंबूर टीम तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि मायक्रोफोन वरती या मॅच नंतर मी थोड्या वेळासाठी राहुल राठोड थोडं ब्रेक घेतोय. थोड्या वेळासाठी मैं यू गया मैं यू आया. निसर्गाच्या नियमानुसार मी माझ्याही आभासामध्ये करतो परिवर्तन. या मॅचची कहाणी आमचे गुरुवर्य किरण सरांकडे त्यांच्या जुबानी. तोपर्यंत धन्यवाद.